नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर आपल्या हटके स्टाईलने शिकवणारे लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत असणारे खान सर सध्या अतिशय गंभीर वादात अडकलेले आहेत। एका रात्रीमध्ये असं काय घडलं? सर्वांचे आवडते लाडके खान सर आता फैजल खान या नावाने ओळखले जाऊ लागले। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया या संपूर्ण प्रकरणाच्या पडद्यामागली सत्तेचा। नेमकं 2 जूनच्या रात्री घडलं काय? या वादाची सुरुवात नेमकी 2026च्या मध्यरात्री काही अज्ञात 15-16 लोकांनी खान सरांच्या ग्लोबल इन्स्टिट्यूटवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांनी इन्स्टिट्यूटची तोडफोड केली आणि सिक्युरिटींना मारहाण केली। या हल्ल्यानंतर खान सरांनी आरोप केला की ते विद्यार्थ्यांना खूप स्वस्त दरात शिकवतात, म्हणून इतर कोचिंग माफिया त्यांच्याबद्दल जळतात। खान सरांनी तक्रारावरून पोलिसांनी कारवाई करत ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालन रोशन आनंद आणि त्यांच्यासह काही लोकांना अटक केली। पण कहाणी इथे संपत नसून त्यामध्ये एक नवीन वेगळा ट्विस्ट येतो। या हल्ल्याच्या दरम्यान खान सरांच्या 2 सिक्युरिटी गार्डने हवेमध्ये गोळीबार केला आणि ह्या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। त्यामुळे पोलिसांनी तातडीत त्या सुरक्षा रक्षकांना अरेस्ट केले आणि त्यांच्यापासून रायफल जप्त केली। जेव्हा पोलिसांनी त्या बॉडीगार्डची चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक खुलासा समोर आला। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा गोळीबार त्यांनी खान सरांच्या आदेशावर केला होता। ते म्हणाले की तुम्ही गोळीबार करा, पुढचं जे होईल ते मी बघून घेईल, असं खान सर म्हणाले। असा खुलासा बॉडीगार्डांनी पोलिसांना दिला। त्यामुळे खान सरांची अडचणीमध्ये मोठी वाढ झाली। पण मी म्हणतो या सर्व प्रकरणामध्ये फक्त खान सरच जबाबदार आहेत। त्यांनी भरपूर अशा चुका केल्या, त्यामुळे ते आज अडचणीत आले। त्यांची चूक नंबर 1, त्यांनी लाखो करोडो मुलांना फक्त 100-150 रुपयात शिकवलं, ही त्यांची सर्वात मोठी चूक। नंबर 2, त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवले। चूक नंबर 3 म्हणजे त्यांनी लाखो करोडो लोकांसाठी अगदी स्वस्त आणि माफक दरात दवाखाना उपलब्ध करून दिला। खान सरांच्या दवाखान्यात ओपीडीची फी फक्त 20 रुपये, इतर कोणत्याही दवाखान्यात जा सरासरी ओपीडीची फी ही 200 रुपये, पण खान सरांनी 20 रुपयामध्ये ती फी केली। त्यामुळेच त्यांना आज या प्रकरणाला सामोरे जावे लागत आहे। बघा, खान सरांसोबत हे प्रकरण घडण्यामागे खूप मोठं षडयंत्र आहे। या प्रकरणाची सुरुवात जर कुठून झाली असेल तर बघा, नीटचा पेपर लीक झाला, बरोबर। नीटचा पेपर लीक झाल्यामुळे खान सरांनी त्याविरुद्ध आंदोलन केली, बरोबर। आंदोलन केल्यामुळे सर्व शिक्षक, युट्यूबवर जेवढे पण शिक्षक आहे त्यांनी सगळ्यांनी आवाज उठवला। सरकारवर प्रेशर बनत होतं। सरकारवर प्रेशर बनवत असल्यामुळे सरकारला यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल। मग सरकारने काय केलं? अंजना कश्यप या ताईला लावून दिलं। या ताईचं असं म्हणणं होतं की युट्यूबवर शिकवणारे सगळे शिक्षक हे 2 कवडीचे असतात। त्यामुळे हा मुद्दा आता खूप वाढेल, कारण की युट्यूबवर शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांकडे खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे, म्हणून ते लोक काय करतील? हिला जबाब देतील, बरोबर। या प्रकरणात अडतील, म्हणजे सगळे लोक नीट वरून आता अंजना कश्यपला उत्तर देण्याच्या मागे लागली, बरोबर। त्याच्यामुळे हा नीटचा मुद्दा आता डायव्हर्ट झाला, बरोबर। डायव्हर्ट झाल्यानंतर बघा आता खान सरांकडे हा मुद्दा कसा पोहोचला। बघा, खान सरांनी दवाखाना चालू केला, बरोबर। नंतर माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत होतं आणि त्याच्यानंतर बघा त्याची पुढची पार्श्वभूमी म्हणजे बघा, जसं तामिळनाडूमध्ये विजय थालापती फेमस होते, हिरो होते, म्हणून ते आज सीएम झाले, तसंच खान सर काही एक दिवस सीएम होऊ शकले असते, म्हणून तर सरकारने त्यांच्या विरुद्ध हा कट केला। त्यांच्या खुर्चीला धोका होता, म्हणून त्यांनी आज खान सरांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला। पण गरीबाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खान सरांना आपण सेव्ह केलं पाहिजे, त्यांची मदत आपण केली पाहिजे, नाहीतर असं होईल जो राजा असेल त्याचाच पोरगा राजा बनेल, गरीबाचा मुलगा कधीच राजा बनू शकणार नाही। त्यामुळे आता खान सरांबद्दल खूप वाईट कमेंट येतील, खान सरांना बदनाम करतील। खान सरांचा मुकाबला करू शकत नव्हते, म्हणून त्यांना बदनाम करून ते आता तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करतील। पण आपण जास्तीत जास्त संख्येने त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहू, त्यांच्या या कठीण काळात आपण त्यांना साथ देऊ। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनी खान सरांना वाईट समजण्याच्या अगोदर खान सरांनी आपल्या देशासाठी काय केलेलं आहे, किती लोकांना त्यांनी शिकवलंय, किती लोकांना अधिकारी बनवलंय याची माहिती मिळेल, बरोबर। आणि खान सरांसाठी एक लाईक, एक कमेंट नक्की करा।